गुरुजी, जसं आमच्या जातीला समजून घेणारे ज्योतिबा फुले होते, तसंच इथं बी कोणीतरी असेलच ना जे आपली मदत करू शकतील. मदत बी नाही केली तरी चालेल, पण कमीत कमी आपलं म्हणणं तर ऐकतील, काही मार्ग तर सुचवतील. एक आहेत, शिंदेजी नाव आहे त्यांचं. ते अस्पृश्य जातींच्या लोकांसाठी खूप काम करतात. त्यांना भेटून बघूया. हा गुरुजी, भेटून तर बघूया. काहीतरी मार्ग निघेलच की. आनंद, तू घरला जा. घरी समजे काळजीत असतील. आम्ही शिंदेजींना भेटून येतो. वय बाबा. जाऊया. आजची रात्र भीमरावाची शेवटची रात्र असली पाहिजे सर. असं कसं मारणार त्याला? वरती पण उत्तर द्यावं लागतं. ते सगळं तुम्ही बघून घ्या. मला फक्त त्याच्या मृत्यूशी मतलब आहे. मी आता अजून वाट नाही बघू शकत. आणि आजच्या आज तुम्ही जर त्या भीमरावाला मारलं तर तुमचाच फायदा होईल सर. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. त्याच्या घराबाहेर त्याचं प्रेत फेकायला लावतो. आत्ता कसं बोललात सर? आणि सकाळ सकाळी सगळ्यात आधी त्याच्या घरी मीच पोहोचेन श्रद्धांजली देण्यासाठी. तू आमच्यासाठी काम करशील का तुझ्या साथीदारांसारखं कुत्र्याचं मरण पत्करशील? त्याला मृत्यू नाही, बलिदान म्हणतात. बलिदान. माझा मित्र मेलेला नाही आहे, तर तो शहीद झालेला आहे. आणि जोपर्यंत तुम्ही इंग्रज आमच्या देशातून जाणार नाहीत, असे आत्मबलिदान आम्ही देतच राहणार. मरा, कुत्र्याच्या मोठीने मरा. तुम्ही ठीक तर आहात? आता तर हे रोजचंच काम झालेलं आहे, परंतु हो, मी पूर्णपणे ठीक आहे. तुम्ही खरंच खूप मोठं काम करताय. मृत्यूची चिंता न करता लढणं सोपं नसतं. तुम्हाला एक ना एक दिवस नक्की यश प्राप्त होईल. आम्हा सगळ्यांच्या मेहनतीने एक दिवस हा देश स्वातंत्र्य होईल. आणि बघशील, सगळीकडे आनंदी आनंद असेल, सुख असेल, शांती असेल, समृद्धी असेल. आणि प्रत्येक देशवासियांच्या चेहऱ्यावर स्वातंत्र्याचा एक आनंद झळकेल. देश तर स्वतंत्र होईल, पण मला नाही वाटत याने सुख येईल. हे असं कसं बोलतोयस तू? विश्वास ठेव, इंग्रज गेल्यानंतर सगळं काही ठीक होईल. आमच्यासाठी नाही. मी जिथे राहतो, ज्या चाळीमध्ये राहतो, तिथे मला रोज इंग्रज नाही दिसत, पण तरीही आम्ही रोज त्रस्त असतो. आणि ज्यांच्यामुळे आम्ही त्रस्त असतो ते तर आपलेच देशवासी आहेत. फक्त जातीने उच्च समजतात स्वतःला. अच्छा, तर तू कोणत्या जातीचा आहेस? अस्पृश्य आहे मी. पण माझ्या श्रद्धा आणि निष्ठेवर शंका घेऊ नका. फक्त हाच विचार करत असतो मी, ज्या धर्तीवरून तुम्ही इंग्रजांना हकलण्याचा प्रयत्न करता, त्या धर्तीवर आमचा वाटा तर नाहीच आहे. राहण्या इतकाही नाही आणि श्वास घेण्या इतकाही नाही. पण तरीही मला हेच वाटत असतं की लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळो तुम्हा सर्वांना. नक्की मिळावं. मिळेल. आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य नक्कीच मिळेल. शिंदेजी नमस्कार. नमस्कार. नमस्ते गुरुजी. सांगा, कसं येणं केलं? हे लोक तुम्हाला भेटायला आले आहेत. खूप आशा घेऊन आले आहेत.
कारण यांच्या जातीच्या लोकांचं म्हणणं कोणी ऐकूनच घेत नाहीये. नमस्कार शिंदे साहेब. माझ्या मुलासनी इंग्रज हुकुमतीचा एक अधिकारी काल रात्री उचलून घेऊन गेला. त्यासनी असं वाटलं की स्वातंत्र्याची लढाई लढतोय. मूर्ख आहे तुमचा मुलगा. ज्या जातीत त्याचा जन्म झाला त्या जातीच्या लोकांना शिक्षण घेणं जास्त महत्वाचं आहे. माझे पती शिकतायत आणि ते नेहमी आपली जात आणि जातीच्या शिक्षणाचं बोलत असतात. काय नाव काय तुझ्या नवऱ्याचं? भीमराव आंबेडकर. माफ करा, मी ओळखू शकलो नाही. भीमरावाचं नाव ऐकलंय. खूपच हुशार विद्यार्थी आहे. खालच्या जातीत 10वी पास होणारा पहिला विद्यार्थी. वय वय बरोबर ओळखलत तुम्ही. तोच भीमराव. फक्त जर तुम्ही आमची थोडीफार मदत केली तर लय किरपा होईल बघा आमच्यावर. तुम्ही सगळे आतमध्ये आराम करा, मी आलोच. मुली, जरा पाणी घाल हातावर. मुली, जर तुझ्या पतीला कुठल्या कारस्थानाबद्दल पकडलं असेल तर वेळ खूप कमी आहे. तर मग काय करायचं? एक उपाय आहे. करू शकशील? आणि जर केलास तर तुझ्या पतीचे प्राण वाचतील. नाहीतर माहित नाही. ते भीमरावाचं काही कळलं का? नाही फुलियाजी, काहीच कळलं नाही. एका क्रांतिकारकाचं प्रेत कोणीतरी फेकून दिलंय. ते बघून मला तर खूपच भीती वाटते. हे लोक भीमरावला पकडून घेऊन गेलेत ना, ते बरोबर नाही झालं. हो, मान्य आहे की भीमराव हट्टी हाय, जिद्दी हाय, मनमानी करतो. कधी कधी तर त्याच्या संग मतभेद पण होतं माझं. पण हे समजा जे त्याचं संग होतंय ना, ते बरोबर नाही. अरे काय बरोबर नाही? हा, जसं करावं तसं भरावं. जर मोठ्या लोकांची टक्कर घेईल तर असाच जीव जाईल. आता मला तर आनंदच होईल की भीम मरून जाईल. हा, हितेश भाऊ, एक गोष्ट ध्यानात ठेव. तू तुझ्या मनात भीमराव बद्दल काहीही विचार कर, पण माझ्या समोर भीमराव बद्दल चुकीचं बोलू नकोस. तुला माहित नाही मी कसा माणूस आहे. साताऱ्यात जाऊन कोणालाही विचार तू. एखाद दिवस माझं डोकं सटकलं ना, तर या चाळवाल्यांसमोर तुला आपटून आपटून मारेन. मंगेश, ह्यो सातारा नाही, ही मुंबई आहे. तू ज्या प्रकारे परक्या स्त्रीच्या माग लागलायस ना, जर चाळीतल्या लोकांना कळलं ना तर आपण हितच मारतील तुला. एका एकट्या स्त्रीला मदत करणं पण या लोकांच्या दृष्टीने चुकीचं आहे. एक उपाय आहे. करू शकशील? आणि जर केलास तर तुझ्या पतीचे प्राण वाचतील. नाहीतर माहित नाही.
जर हाच शेवटचा मार्ग आहे तर हाच सही. रमा आपल्या नवऱ्यासाठी काय भी करन, हे भी करन. ताई, शंकर दादा ताई नाहीये. आई, ताई नाहीये. नाहीये? काय काय झालं? दीदी नाहीये? दादा, आनंद, दादा, आनंद. काय झालं? रमा कुठे गेलीये? दिसत नाहीये. म्हणजे काय पळून गेली असेल. चला आता समजे शोधायला जाऊया. हेच करत बसू आयुष्यभर. मीरा, मला असं वाटतं की बहुतेक दलिया आजीकडे गेली असेल. मी जाऊन बघून येतो. दलिया आजी, दलिया आजी. हे कपाट उघड आहे. घर सोडून तर नाही गेली ती? आनंद, जरा जाऊन बघ बरं. मी बघून येतो बाबा. जा लवकर. हेच करत बसणार आहे आपण. भीम पळाला, जा शोधायला. रमा पळाली, जा शोधायला. चला आपण बी जाऊया शोधायला. अब मला बी काळजी आहे. असं काय बघताय तुम्ही? अरे अशी कशी जाईल? इथेच तर होती. वापस येईल हो. काय रामजी भाऊ तुम्ही पण. रमा घरात नाही, ठाव नाही कुठे गेली. तुम्ही घाबरू नका. असेल इथेच कुठेतरी. रमा येईल परत. संध्याकाळी माझ्यासोबतच तर बसली होती. पण एवढ्या रात्रीला रमा कुठे निघून गेली? अरे परत पळून तर नाही गेली. काय माहित, याच्या आधी पण पळून गेली ना. बडबड बंद करा तुम्ही समजे. कोणाच्या दुःखात साथ देऊ शकत नसाल तर कमीत कमी आपलं थोबाड तर बंद ठेवू शकता ना. आता एवढी रात्र झालीये, तिला शोधणार कुठं? मला तर वाटतंय चौकीत जाऊया. पोलिसांचीच मदत घेऊया. हो बाबा, रमाचं कपाट पण उघड आहे. काही कपडे वगैरे घेऊन तर नाही ना गेली ती? क्रांतिकारकाचा गुप्त हेर आहे हा. अटक करा याला. आणि भीमरावाला शोधणं बंद करा. कधीतरी सापडेल रस्त्याच्या एका कोपऱ्यामध्ये मरून पडलेला फेकलेला भीमराव आंबेडकर. जर तुझ्या पतीला कुठल्या कारस्थानाबद्दल पकडलं असेल तर वेळ खूप कमी आहे. एक उपाय आहे, करू शकशील? रामजी, तुला आठवतं का जेव्हा आपण शिंदेजींना भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांनी आपल्याला आत बसायला सांगितलं होतं. आणि मग जेव्हा आपण आतमध्ये जात होतो तेव्हा त्यांनी रमासने हात धुवायला थांबवलं होतं. मुली, जरा पाणी घाल हातावर. रमा जेव्हा शिंदेजींचा हात धुत होती तेव्हा शिंदेजींनी रमाला काही सांगितलं तर नसल? हो, चल शिंदेशी जाऊन बोलूया. त्यांना काहीतरी माहिती असेल. जोपर्यंत बाबा शिंदेकडून परततील तोपर्यंत आपण पण तिला आजूबाजूला शोधू. कदाचित भेटेल. अरे मी तर जातोय झोपायला. तुम्ही पण जाऊन झोपा आता. या लोकांचं नाटक कधी संपायचं नाही. चला.
क्रांतिकारकाचा गुप्त हेर आहे हा. अटक करा याला. स्वातंत्र्य. अहो नको, अहो सोडा त्यांना, अहो मारू नका. स्वातंत्र्य, स्वातंत्र्य. शिंदे साहेब, शिंदे साहेब. अरे एवढ्या रात्री? शिंदे साहेब, माझी सून रामा ठाव नाही रात्रीला कुठे गेली. तुमच्या संग तिचं काही बोलणं झालं होतं का? ती काय कपडे पण घेऊन गेली? वय अलमारी तर उघडीच होती. होऊ शकते ती कपडे बी घेऊन गेला असेल, पर हे समजा तुम्हाला कसं माहिती? हा, तुमची सून शूर आहे. पर तुम्ही रमासनी काय सांगितले आणि ती गेली कुठं? रमा भीमाला वाचवायला गेली. काय? आपल्या सगळ्यांचं हेच काम आहे, तिच्या मागे मागे जायचं आणि तिला मदत करायची. चला. पण शिंदे साहेब, रमा कुठं गेली असेल? क्रांतिकारी बनून एका आंदोलनात भाग घ्यायला गेली. काय? आम्हाला हवे आहे स्वातंत्र्य. 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 मला एवढंच माहित आहे की तिथे क्रांतिकारकांचं आंदोलन आहे. इंग्रज अधिकारी येतील आणि मग पळापळी होईल. पण रमा नाही पळणार. उलट ती मुद्दामहून पकडली जाईल. आम्हाला हवे आहे. बांधवांनो, हा आपला देश आहे आणि आपण इथले रहिवासी. हे इंग्रज येऊन आपल्यावर अत्याचार करतात. आपल्या बंधू भावांना पकडून तुरुंगात बंद करतात. हाल हाल करून जीवे मारून टाकतात. आपण आपल्या बंधूंचं बलिदान व्यर्थ नाही जाऊ देणार. आपण तोपर्यंत लढत राहू जोपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळत नाही. स्वातंत्र्य आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपण मिळवणारच. हे कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. आम्हाला हवंय स्वातंत्र्य. आम्हाला हवंय स्वातंत्र्य. आम्हाला हवंय स्वातंत्र्य. आम्हाला हवंय स्वातंत्र्य.